तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील 7,000 लोकसंख्या असलेले आगर गावात गेल्या 5 वर्षांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोडी, दुधाळ जनावरे, गायी, बैल जोड्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत। गेल्या 6 वर्षांपासून आगर ग्रामस्थ या चोरांच्या उपद्रवामुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत। परंतु आता शेतकरी व जनसामान्य नागरिकांची सहनशक्ती संपली असून पोलीस प्रशासनाने या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। याबाबत उरड पोलिसांना वारंवार तक्रार देऊन ग्रामस्थ थकले आहेत। 5 वर्षांमध्ये कोणत्याही चोरीचा उलगडा पोलिसांनी केला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलीस तक्रारीची दखल घेतच नाहीत, उलट रिपोर्ट घ्यावा लागते म्हणून उपकार केल्याची भाषा पोलीस कर्मचारी बोलत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रभाकर बोरकर, अकोट ग्रामीण। चेतन नामदेव फुकट राहणार आगर। 12 तारखेच्या मध्यरात्री माझा ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेला। स्वराज कंपनीचा MS30 BL 1593 आणि MS30J 1897 ट्रॉली क्रमांक हे माझ्या जवळ या शेताच्या दुकानाच्या जवळूनच ट्रॅक्टर ट्रॉलीला चोरी गेलेला आहे। माझ्या गावात अशा अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। आजपर्यंत हजारो गायी, गाडीच्या बॅटरिका, गाडीचा साऊंड आणि याच्याच मागच्या वर्षी आमच्या बाजूच्या शेताच्या बाजूले असलेल्या गोराठ्यामधून मानीला चाकू लावून ढोरं चोरून नेलेले आहेत। तरी पण आजपर्यंत उरळ पोलीस स्टेशनला कुठल्याच प्रकारचा याला सुगावा लागलेला नाही आहे। आणि मी माझ्या घरी मोजकीच अल्पभूधारक शेतकरी आहे आणि मी ठोक्यानं शेती सुद्धा केलेली आहे। जर ट्रॅक्टर जर मला मिळाला नाही तर शेतीचे कामं कुठल्याच प्रकारचे होणार नाहीत, कारण की सर्व कामं ट्रॅक्टरवरच माझे अवलंबून आहेत। जर ट्रॅक्टर मिळाला नाही तर शेतीचे सर्व कामं राहतील। अन्यथा मला आत्मदहन केल्याशिवाय कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे। तरी माझा पोलीस प्रशासनाला आणि SP साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की माझा ट्रॅक्टर लवकरात लवकर मला मिळून द्यावा, हीच त्यांना विनंती आहे। माझं नाव चेतन शिवनाथ विधाते, राहणार आगर। 30 डिसेंबर 2022ला माझ्या स्वतःच्या मालकीच्या हद्दीतून, माझ्या गोडाऊनमधून माझी भांगड्या कलरची बैलजोडी, गाय व त्याच्यासोबत असलेले 2 वासरे, हे पूर्ण 6 जनावरं त्या रात्रीला चोरी गेली। आणि मी 31 डिसेंबरला 2022ला उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत रिपोर्ट दिला। तरी पण आजपर्यंत त्या गोष्टीचा कोणताही सुगावा लागलेला नाही आहे। आणि चौकशी दरम्यान एवढंच माहीत होते की चौकशी सुरू आहे, नवीन साहेबाकडे चार्ज दिलेला आहे। आणि माझी पूर्ण अशी उरळ पोलीस स्टेशनला आणि अधीक्षक साहेबांना, अकोला जिल्ह्याच्या अधीक्षक साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीचा, माझ्या गेलेल्या जनावरांचा आणि माझ्यासोबत असलेले माझ्या गावातील इतर काही चोरी गेलेले जनावरांचा छडा लावावा, ही विनंती।